सप्रेम नमस्कार विनंती विशेष सर्व श्रोत्यांना ताईचा आणि अरे आज दादा आपल्याबरोबर नाहीच आहे नाही का. विसरलेच की मी. बरं मग ताईचा म्हणजे चित्राताईचा नमस्कार. रसिक श्रोते हो, पत्रोत्तरांचा कार्यक्रम सुरू झाला असं तुम्हाला वाटलं ना. हां, तसंच काहीसं. आत्तापर्यंत तुमची पत्र, त्यातील तुमचे अभिप्राय, कार्यक्रमासंबंधीच्या सूचना, पसंती नापसंती ह्या आम्ही वाचून दाखवत होतो. पण आता म्हटलं जरासा बदल करूया ना. आज आपणच आपली मतं, आपले अनुभव श्रोत्यांच्यापर्यंत पोचवूया. सारखी सारखी श्रोत्यांचीच पत्र काय वाचायची. आपल्याही भावना श्रोत्यांना कळायला पाहिजेत ना. मग त्यांच्यापर्यंत पोचवूया की. आणि त्यासुद्धा पत्र न लिहिता व्हॉट्सअपच्या माध्यमातून. जग सुधारत चाललं आहे. काळानुरूप आपल्यालाही बदलायला हवं नाही का. आणि त्यासाठी 6 ऑक्टोबरशिवाय दुसरा शुभमुहूर्त कोणता असणार बरं. 6 ऑक्टोबर 1963 ह्या दिवशी सांगली आकाशवाणी केंद्राची स्थापना झाली. ह्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम आज सांगली आकाशवाणी केंद्राच्या सर्व श्रोत्यांना, माझ्या सर्व सहकार्यांना पर्यायानं आकाशवाणी सांगली केंद्राला अनंत अनंत शुभेच्छा. आता माझे अनुभव सांगते. मी 1975 साली आकाशवाणी सांगली केंद्रावर कायमस्वरूपी निवेदिका म्हणून रुजू झाले. प्रथम 8-9 वर्ष आम्हाला तुंगाला प्रसारणासाठी जावं लागत होतं. अर्थात त्यावेळी सांगली केंद्र हे पुण्याचं उपकेंद्र म्हणून कार्यरत होतं. त्यामुळे सर्व पुण्याचे कार्यक्रम सांगलीवरून प्रसारित करायला लागायचे. अगदी प्रभात वंदनपासून ते आपली आवडपर्यंत. दर शुक्रवारी पुण्याहून STद्वारे टेप्स यायच्या, ध्वनिमुद्रिकांची यादी यायची आणि पुण्याप्रमाणे त्याच वेळी आम्ही तेच कार्यक्रम सांगली केंद्रावरून प्रसारित करायचो. हे करत असताना निवेदकांना मात्र खूप जागरूक राहायला लागायचं, विशेषतः आपली आवडसारखे कार्यक्रम करताना. कारण त्यांच्या यादीप्रमाणे एखादी ध्वनिमुद्रिका आमच्याकडे उपलब्ध नसली तर त्याच वेळी ती ध्वनिमुद्रिका आम्ही पुणे केंद्रावरून सहक्षेपित करायचो. त्यामुळं त्यांनी नावं वाचायला सुरुवात केली की आपण नावं वाचायला सुरुवात करायची. त्यांनी गाणं लावलं की त्याच वेळी तेवढंच गाणं आपण घ्यायचं. म्हणजे कसरतच नाही का. पण सांगली केंद्र स्वतंत्र झालं आणि स्टुडिओसह सुसज्ज अशा कोल्हापूर रोडवरच्या नव्या इमारतीत स्थलांतरित झालं. मग काय आनंदी आनंद गडे. सगळे कार्यक्रम स्वतंत्रपणे सुरू झाले. कर्मचारी वर्गही वाढला. निरनिराळे कार्यक्रम सुरू करण्यात आले. बालवाडीतल्या मुलांसाठी केलबिल, मोठ्या मुलांसाठी बालसभा, तरुणांसाठी युवावाणी, ग्रामीण भागातील महिलांसाठी घरसंसार, माझं घर माझं शेत, नभो आणि शेतकरी मंडळ, शहरी भागातील महिलांसाठी सये साजणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी संध्याछाया, प्रतिबिंबसारख्या कौटुंबिक श्रुतिका, प्रभातीचे रंग, नभोनाट्य, लोकसंगीत, संगीताचे कार्यक्रम, आपली आवड, आपके पसंद, सप्रेम नमस्कार वगैरे अनेक कार्यक्रम सुरू केले. हे सर्व करत असताना खूप अनुभव गाठीशी बांधता आले. छोट्या मुलांच्या बालविश्वात रमता आलं. बालसभेच्या कार्यक्रमातून अनेक बालमित्रांच्या भावना कळाल्या. महिलांच्या कार्यक्रमातले अनेक महिलांचा परिचय झाला. त्यातला काहींच्या भावविश्वात इतकी मी रममाण झाले की त्यातल्या काही माझ्या कायमच्या मैत्रिणीसुद्धा झाल्या. ज्येष्ठ नागरिकांचे विचार, त्यांच्या समस्या ज्या मला आता अनुभवायला मिळत आहेत त्या त्याच वेळी समजल्या होत्या. प्रभातीचे रंगसारखे कार्यक्रम यामुळे वाचनाची आवड निर्माण झाली. माहिती संकलनाचं वेड लागलं. कौटुंबिक श्रुतिकेच्या निमित्तानं कौटुंबिक खेळमेळीचं वातावरण अनुभवता आलं. अभिनेता चंद्रकांत मांढरे, सूर्यकांत, लीलाताई पेंढारकर, जनरल SPP थोरात, अभिनेत्री उषा नाईक, गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर, विठाबाई नारायण गावकर अशा मान्यवर व्यक्ती जवळून पाहता आल्या. माझ्या 35 वर्षाच्या सेवेत अनेक क्रांतिकारक बदल झाले. अगदी दगडी ध्वनिमुद्रिकापासून प्लॅस्टिक्स ध्वनिमुद्रिका, टेप्स, कॅसेट्सपासून ते आत्ताच्या कॉम्प्युटरद्वारे प्रसारणापर्यंत सर्व उपकरणं मला हाताळता आली. त्यामुळं काळाबरोबर आपणही बदलू शकतो हा आत्मविश्वास मिळाला. शिवाय आकाशवाणी सोडून इतर ठिकाणी माझ्याकडे लोक आदराने पाहू लागली.
एक नवीन ओळखच मिळाली म्हणा ना. अर्थात त्याचा गैरफायदा मी कधीच घेतला नाही बरं. आकाशवाणी हे आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना एक कुटुंबच होतं. सगळेजण अगदी हसत, खेळत, आनंदात, मजा करत, पण तितकंच निष्ठेनं आणि आत्मीयतेनं काळजीपूर्वक काम करत होतं. आपण नोकरी करतो आहोत ही कधी भावना मनात शिरलीच नाही. आणि त्याचबरोबर आपल्यासारखे रसिक, प्रेमळ श्रोते, बंधू भगिनी मला मिळाले. हे मी माझं भाग्य समजते. आज निवृत्त होऊन 15-16 वर्ष झाली तरी अजूनही श्रोते मला फोन करतात, ख्याली खुशाली विचारतात. जणू काही आपल्या घरातला एक सदस्यच आहे. असेच प्रेम अखंड राहो. पुन्हा एकदा आकाशवाणी परिवाराला लाख लाख शुभेच्छा. कळावे, लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा. तुमची चित्राताई. सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी संजय पाटील. नोकरीचा भाग म्हणून अनेक कार्यक्रम केले, अनेक कार्यक्रम लिहिले, अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला. महिन्याच्या महिन्याला बिनचूक पगार घेतला. पुढं स्वेच्छानिवृत्ती घेतली. लोक जुने भेटतात, कौतुक करतात, तुमच्या वेळेची मजा काही औरच वगैरे वगैरे म्हणतात. आता मी शांतपणे मागं वळून पाहत असतो. खरं सांगू का, बरंच अपराधी वाटतं. अपराधी, कारण त्यावेळी खूप काही करण्यासारखं होतं. पण तितक्या क्षमतेनं आपण खरंच काही केलं का हो, असा प्रश्न मला छळत असतो. त्याचं प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं म्हटलं तर इतकंच, खूप काही करायचं राहिलं. त्यावेळी वेळ होता, संधी होती, मोल मिळत होतं, आयडिया होत्या, शाबासकी देणारी बहुतानं माणसं होती. पण आपलं थोडंसं नोकरीत दुर्लक्षच झालं. सरकारी नोकरी आपण केली, पण पुरेपूर जे देणं गरजेचं होतं तितकं आपल्या हातून झालं नाही, याची खंत मात्र आता जाणवते मागं वळून पाहताना. मध्यंतरी बँकेत गेलेलो. बँकेच्या बाहेरच्या पायऱ्यावर एक म्हातारी स्त्री बसलेली होती. बाहेरच रस्त्यावर प्रचंड रहदारी वाहत होती. आवाजांचा कल्लोळ सुरू होता. प्रत्येकजण आपापल्या तंद्रीत धावत होते. ती जी स्त्री आहे ती अगदी कपड्यावरून जाणवत होती की ती प्रचंड गरीब असली पाहिजे. अंगावर फाटकीच विरलेली साडी होती. आजूबाजूचे लोक हिंडतायत आणि आपण मध्येच असं पायऱ्यांवर बसलेलो आहोत याचं कसलंही तिला भान नव्हतं. तिच्या हातात होता एक ट्रान्झिस्टर छोटासा आणि कानाला लावून ती ऐकत होती. एवढ्या कोलाहलामध्ये, एवढ्या गर्दीमध्ये ती ऐकतीये. मला हे चित्र जरा वेगळं, जरा विलोभनीय वाटलं. मी तिला विचारून तिचा एक फोटो पण घेतला. तिला विचारलं, काय ऐकताय मावशी? म्हणली, दिसत नाही, रीडू हाय रीडू. म्हटलं, अहो रेडिओ काय ऐकताय, टी व्ही नाही घरात, मोबाईल? तशी ती म्हणली, नाही रे लेकरा, पहिल्यापासनं ह्योच जोडीला हाय बघ. लगीन होयाच्या आधीपासनं हाय संगतीला. पुढं लगीन झालं, नवरामधनंच परागंधा झाला रे. इकलीनं हुबं आयुष्य जाळलं, वनव्यात हुबा असल्यागत. संगतीला यो बाबा होता म्हणून बरं, नाहीतर काय खरं नव्हतं रे. अशी दिसली पण नसती रे मी आज तुझ्या मोहर. एक छोटासा रेडिओ, तसं म्हटलं तर निर्जीव खोकं, पण एखाद्या जिवंत माणसासारखा आयुष्यभर कोणाचा तरी आधार ठरावा. दुसरं एक नाव आठवतं, गोविंद हिंगमिरे. काही दिवसापूर्वी वारले ते. वयोवृद्ध होतेच. तुंगाच्या मारुतीच्या देवळापुढं उदबत्ती, खडीसाखर, कापूर विकायचे. लग्नही नव्हतं. सकाळी रेडिओ सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंत तो सतत चालू असायचा. त्यांची रूपरेषा पण पाठ असायची. एकदा संपत कदमनी त्यांची मला भेट घडवून दिली मारुतीच्या देवळातच. त्यांनी माझं गाडगे महाराज अभिवाचन ऐकलेलं. प्रचंड भारलेले होते. मोठ्या कौतुकानं डोळे भरून त्यांनी माझ्याकडे पाहिलंही. डोळ्यात प्रचंड श्रद्धा. मला आठवतं त्यावेळी मी त्यांचे डोळे चुकवले होते. कारण मलाच ठाऊक होतं, एवढं आपण कुठं काय केलंय. अपराधी पण टोकरत राहिलं. इथं शिरडोणला रेडिओचे एक जुने श्रोते आहेत, सुभाष मिंडचे. सर्वांना परिचित आहेत. रेडिओवर, रेडिओतल्या माणसांवर किती पराकोटीची श्रद्धा असावी हो. सुभाष मिंडचे हे आकाशवाणीच्या वामन काळेनं गुरु मानतात. इतकंच नाही, देव मानतात.
वामन काळे आज आपल्यात नाहीत. कारण परत्वे ते स्मरणातही येतात आपल्या. पण या मिंचेनी एक लॉकेट करून घेतलंय. त्यात वामन काळेंचा फोटो आहे आणि ते लॉकेट नेहमी त्यांच्या गळ्यात असतं. घरात वामन काळेंचा फोटो आहे. रोज त्या फोटोची पूजा होते. त्यांना रोज नैवेद्य दाखवूनच त्यांची परवानगी घेऊन मुखात घास घेतात मिंचे. फोटोशी मनाच्या आतलं बोलतात, आपलं सुखदुःख ते सांगतात फोटोतल्या काळ्यांना. रेडिओतला एक आवाज श्रोत्यांच्या अंतरंगात इतका खोलवर रुजावा की त्याला देवत्व प्राप्त व्हावं, हे सगळं कल्पनेच्या पलीकडचं आहे. आम्ही आकाशवाणीवरून निवेदन करताना हे बाहेर इतकं श्रद्धेनं श्रवण केलं जातं, ते त्यांच्या अंतरात मुरलं जातं. ही देववाणी समजून पुजली जाते. हे इतकं भान खरं सांगतो मला नोकरीच्या काळात नव्हतं. हे खरं आहे. अशानं अपराधी पण अधिक गडद होत जातं. माझं घर माझं शेत कार्यक्रमातल्या शेतीशाळेच्या पाठाच्या वेळेला ग्रामीण भागातून साधी भोळी शेतकरी मंडळी आपल्या बायका पोरांसह नटून थटून शेवटच्या कार्यक्रमाच्या वेळेला कुठंतरी वावर जत्रेला जमल्यागत ती जमायची. कुठं कुठून यायची ती, कुठं कुठं गावं असतील त्यांची. हायवे कडेला डोंगरांच्या घळीत कुठल्या तरी तालुक्याच्या टोकाला अडगळीत त्यांची घरं, जिथं वाहनं नाही आहेत, येण्या जाण्याची सोय नाही. गरीब भाबडी भोळी माणसं. पण कौतुक किती रेडिओचं त्यांना. अहो उराउरी भेटायची अशी. हा हा, तुम्हासनी भेटलं की पांडुरंगाला भेटल्यावानी वाटतंय हा, असं ती म्हणायची. चेहऱ्यावर हात फिरवून आला मला घ्यायची. ते सगळं आठवतं. वाटतं खरंच किती निर्मळ विश्वास आपल्यावर, आपण जे बोलतो त्यावर, आपण जे सादर करतो त्यावर खूप खुशी आहोत आपण. असं अपराधी पण शिरेवरच्या जखमेसारखं मला टकटकत राहतं. आत स्टुडिओमध्ये एवढे एवढे छोटे छोटे असणारे आपण बाहेर जाताना किती ब्रॉड होत असतो, अगदी कल्पनेच्या पलीकडं. आकाशवाणी सांगलीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं कर्मचारी त्यांना या निमित्तानं शुभेच्छा, श्रोत्यांनाही शुभेच्छा. आकाशवाणी आतून खूप सुंदर विलोभनीय आहे, पण बाहेरून पाहिली की ती आणखी देखणी विलक्षण मनोहारी, काळजात जपून ठेवावी अशी आहे, याचं दर्शन मी सध्या घेत असतो.